नमस्कार मंडळी. तर आमचा आजचा प्लॅन आहे पालघरला जायचा. आज आम्ही चाललो आहे पालघरला. तर हा आमचा प्लॅन आहे 2-3 वर्षाचा. त्यामुळे आज मुहूर्त भेटला आहे. भाऊला पण आज काय आहे, सुट्टी आहे तुला? हा, सुट्टी आहे. काय माहिती कसली सुट्टी आहे, पण हाय कसली तरी सुट्टी भेटल्याची हां, सुट्टी भेटल्याची मतलब आहे. तर आम्ही चाललो आहे. रात्रीचे वाजलेत आपलीच सकाळचे 5 वाजले. पाच नाही वाजलेत अजून. वाजायला आलेत. मी जाणार आहे आता पालघरला. तिकीट काढतो आता स्टेशनला जाऊन. चाललो आहे, रस्त्यात भटकतो आता सध्या. आज मला हागायला झाली आहे. मला ओझं घेऊन बोलवला नाही हा माणसाने. दादर स्टेशन समोर आहे. दादर ट्रेनमध्ये तर बसलो, मजबूत गर्दी. असं वाटलं की गर्दी नसेल. कसं आहे भावा? मस्त मजेत. भाव बोलतोय मजेत येतो. थोड्या वेळाने भाऊ झोपेल, व्हिडिओ काढतो तुला नाही. व्हिडिओ काढणार आहे. भाऊ भूक लागेल. हा, भूक लागेल. एक बिस्किट टाक. भाऊ बिस्किट 2 बिस्किट आणून दिल्याने बोलतो बिस्किट. एस टी बस भेटली आहे. आम्ही बघणार होतो म्हणजे वाडा एस टी, पण आम्हाला डायरेक्ट आता ही एस टी डायरेक्ट इको विलेजलाच घेऊन जाईल. भाऊ झोपला होता, व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण की मोबाईलच भावाकडे होता. बहुत पैसा आहे भाई भावाकडे. 200 रुपये. चला एस टीचा प्रवास करू. इष्टीने आता प्रवास भाऊ डायरेक्ट पालघर. मला चालतं. चालतं ना. झाली तुम्ही करतो तुझ्या. तुझा किस्सा खोलून ठेव, मी करतो तुझे किस्सा. चलो डायरेक्ट भेटू तिथे उतरताना. त्याने उतरायच्या आधी पण जरा मस्ती मजा करू. ह्याला फेकून टाकूया गेट. एवढीच जाळी बस झाली तुला बाहेर जायला. तुझं कोण पण जायला माझं. चलो फिर. पोचलोय, पण असं झालंय खूपच काहीतरीच प्रमाणात त्या बाहेर लवकर आलोय आम्ही. आणि हा बरोबर आहे. काय दिसत नाही, थोडं दुःख आहे. अरे मला राज पण दिसत नाही. मग मी काय बोलत. सकाळी यायचं होतं, पण एवढं पण सकाळी नाही. जास्त सगळं आलो. जास्त सकाळी सूर्य पण नाही आला अजून. अजून एक देऊळ बांधत आहे. चुकीच्या टायमावर आलोय. परत यायचं ना बा. परत पहिला मॅप बघूया, कुठं जायचं माहिती नाही. त्याला मदन मोहन मंदिर तरी चुकलं बोलण्यात. कुठं पण काय श्रीकृष्ण जन्मस्थान. आता आपल्या गाडी सुरू झालं. मावरं बघा, मावरं मावरे रंगीबिरंगी आहे. इकडंच काय येतात राजला बघतात सगळे मावरे. फ्राय करायला.
तिथे जाऊ शकतो आपण, ते बघ ठिकाण आहे जागा. वरती चढवते, वरती चढवून मग वरती जातो. आमची परिक्रमा तर सुरू झालेली आहे. मगापासून अर्धा तास बसलो. भावा प्रसादाने आरंभ झालाय. और कालू शेट काय बोलतो शेट? आता आहे गोविंद कुंड. आणि इकडे बघ छोटे छोटे दगड कसे लागले. चलो फुल बोलतात ना, हिरवगाळ हिरवगाळ. राजभाई कैसा लग रहा है? वो 360 काय के लिए लेके आया है? लावली आणि रस्सी लावली. आमच्या परिक्रमेत आम्हाला वाट दाखवण्यासाठी आपण आमच्या सोबत आला. तुझं नाव काय रे? होय आलू, तुझं नाव काय रे? बोल. हा आमचा टूर गाईड आहे. आमचा गाईड आम्हाला दाखवायला आला आहे वेगवेगळे रस्ते. और गाईड बोला काय ते पुढं. गाईड सांगतोय काहीतरी जाम. तर या शेटने आम्हाला इकडे घेऊन आलाय मंदिर. मस्त व्ह्यू आहे. इथून आतमध्ये चाललोय. आपला टूर गाईड आपल्याला घेऊन चाललाय कुठेतरी नवीन जागेवर. हा माणूस काय चप्पल काढत नाही. हागायला झाली त्याला. ही लोकेशन हा घेऊन आला इथं. ते काय लोकेशन. तर हे मस्त.
चालू आहे, काय माहिती काय करतोय. काहीतरी दिसलंय थोडं मला. लाईट आहे ना आतमध्येच. परिक्रमा मार्ग इथून आहे पुढं. पहिले एक राऊंड मारून आहे ते बघ, इथून आहे गेट प्रवेश. जाऊ ना. नको राहू दे. तू जा, ठीक आहे. सुंदर असं मंदिर, एकदम शांतता. हर हर महादेव. महादेवांचं दर्शन झालं आणि आमचं बोलतात ना इथे टूरवाले आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण प्रॉपर टुरिंग करणं, प्रॉपर गायडन्स देणं. तरी पण आम्ही लवकर निघालो. बहुतेक अजून एक प्लॅन बनू शकतो, पण डिपेंड ऑन राजचा मूड आहे. माझा तर आहे की जायचं तिकडे, पण राज भाऊ जरासा थकलेला वाटतं. बघू, डिपेंड आहे. नाही तर मग जंगल सफारी. आता श्री आपल्या लाडक्या श्री कन्हैयाचे रासलीला. इकडे जर एकटे फिरत असाल तर प्रत्येक मार्गावर आहे ना परिक्रमा मार्ग असं लिहिलेलं आहे. तर त्या अंदाजे जर फिरला त्याच्यानुसार तर तुम्ही खूप काय गोष्टी बघू शकतात. कारण की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्त्या आहेत किंवा लहानपणीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. ते लहानपणी काय कसे हे होते ते पूर्ण प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ठेवलेले आहेत. तर त्यानुसार त्यांनी मार्ग दाखवलेला आहे. तर त्या मार्गानुसार फिरलं तर खूप काय गोष्टी बघायला सुद्धा भेटेल. आणि जर येत असाल ना तर नक्की आपण सकाळी आहे, लवकर आला तरी चालेल. पण इकडे टायमिंग 10चा आहे आतमध्ये, म्हणजे आतमध्ये येऊ शकतात. पण हे फिरण्यासाठी 10 वाजता तो गेट ओपन होतो, तर 10 वाजताचा टायमिंग आहे. तर तुम्ही 10च्या दरम्यान आला तरी चांगलं आहे. हे वरतून मगाशी आले
बाजूला. त्या साईडला जास्त दिसतील, त्या साईडला जाऊया. शिनानी चालेल. प्लॅन बोललो होतो ना दुसरा होणार, आणि आता सीट चाललं. थकलेच निघालो आम्ही जीवदानीच्या दर्शनाला, आणि 5 पायरीने चाललो, जुन्या रस्त्याने, नवीन रस्त्याने नाही. तर थोडंच टायमात आमची हवा टाईट झालेली आहे, कारण की सकाळपासून फिरतो तरी जाणार, जिद्द आहे. चला. नमस्कार. देवीचं दर्शन तर झालं आहे, पण कसं झालं आहे हालत बघा. तर चढेपर्यंत नाकी न झाला आहे पूर्ण. व्हिडिओ तर लांबची गोष्ट आहे. असं झालं तर आम्हाला वर कोण घेऊन जाते की नाही. शेवटी झालं आहे दर्शन, आणि हा व्हिडिओचा शेवट असावा. शेवट ना, हा व्हिडिओचा शेवट आहे. आणि पुन्हा एकदा भेटू कुठच्या तरी नवीन देवदर्शनामध्ये. चलो बाय. भावा सांगा फक्त व्हिडिओ लवकर एडिट करून द्या.